प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता आक्रमक झाले। मेंढपाळ बांधवांसाठी बच्चूभाऊ 7 जानेवारीला अमरावतीमध्ये आंदोलन करणार आहेत। या आंदोलनात पश्चिम विदर्भातल्या सर्व तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी उपस्थित राहतील। या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू आता गर्दी जमवण्याचा प्रयत्न करणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी केली आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। कसं आंदोलन होणार आहे? हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी हे आंदोलन आहे आणि याच्यामध्ये चराई छत्र नाही, चराईसाठी कुठली जागा उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मेंढपाळ बांधवांचं होत राहतं। आपत्तीत काही मेंढपाळ मरण पावले, काही मृत्युमुखी पडले तर त्याचे पैसे भेटत नाही आणि परप्रांतातून येणारे जे काही जनावरं आहे ते सगळे रोगराई घेऊन येतं, कारण ते अनेक राज्य फिरत फिरत आपल्या राज्यात येतात आणि त्याच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या इथल्या जनावरांच्या याच्यावर प्रचंड रोगराई पसरून मृतकाची संख्या प्रचंड वाढत आहे। म्हणून मेंढपाळ बांधवासाठी त्यांच्या मागणीनुसार मी हे आंदोलन 7 तारखेला वाडा आंदोलन करणार आहोत। सन्माननीय महादेवरावजी जानकरसुद्धा या आंदोलनात येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आग्रह केला की आपल्या नेतृत्वात हे आंदोलन व्हावं, त्याच्यासाठी हे आंदोलन करतो आहे। शेतकरी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजना जी आहे ती जाहीर केलेली आहे, मात्र त्यावर तुम्ही काही आक्षेप घेतला आहे। मुख्यमंत्र्यांनी योजनेमध्ये स्पष्टता आणावी असं तुमचं म्हणणं आहे? काय झालं आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे वसुलीचे दिवस आहे आणि प्रत्येक बँकवाल्याला आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं आता जेव्हा वसुलीला आमचे अधिकारी जातं तेव्हा शेतकरी म्हणतं का कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफी होणार आहे, आता आम्ही कसं भरणार? आता कर्ज जर भरल्या गेलं नाही, कर्ज त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं, आता नेमकी चालू वर्षाची कर्जमाफी होणार आहे का 20 ते 24ची कर्जमाफी तुम्ही करणार आहे सरसकट, का 7 ते 12चे जे कर्जदार शेतकरी राहिले 7 ते 12 त्याच्या अगोदरची झाली, आता हे 2 टप्पे आहेत 7 ते 12 आणि 20 ते 24, हे सरसकट तुम्ही कर्जमाफी करणार आहे का? हे स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळं बँकाही लॉसमध्ये येईल आणि शेतकरी प्रचंड घाट्यात जाण्याची शक्यता आहे। कारण जर मार्चपर्यंत जर कर्ज भरलं नाही तर त्याला व्याजमाफीची सवलत केंद्र सरकारची भेटणार नाही, व्याजमाफीची सवलत भेटली तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही शेतकऱ्याला। त्याच्यामुळं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वाच्यता करावी, सांगावं नेमकं कोणती कर्जमाफी तुम्ही करणार आहे आणि ते जर त्यांनी सांगितलं तर 7 तारीख या मेंढपाळांच्या आंदोलनात तो सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही तिच्यावर आक्रमकपणे आंदोलन करू।